नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या टी मोटिवेशनवर। आज आपण पाहणार आहोत आयुष्याची माती करणाऱ्या 36 सवयी भाग 1। आजच्या वेगवान आयुष्यात आपण खूप काही करतो, पण आपल्या वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांती नष्ट करणाऱ्या सवयींपासून दुर्लक्ष करतो। या सवयी तुमच्या यशाला अडथळा आणतात, आरोग्य, नाती आणि आर्थिक स्थितींवर परिणाम करतात। आज आपण पहिल्या 18 सवयी पाहणार आहोत। मग तुम्ही आधीच मजा घेत आहात ना? तर आत्ता लाईक करायला विसरू नका। 1. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच उशीर करणे। वेळेवर काम न करण्याची सवय आपले सर्व संधी गमावण्यास कारणीभूत ठरते। छोट्या कामाला टाळल्यास मोठे काम अवघड होतात आणि मानसिक ताण वाढतो। उपाय: दिवसाचे छोटे टास्क लिस्ट करा, वेळ ठरवा आणि प्रत्येक टास्क पूर्ण करताना स्वतःला छोट्या बक्षिसांनी प्रोत्साहित करा। हॅप्पी व्हिडिओ आहे, पण स्किप करू नका। 2. नकारात्मक गोष्टी। सकारात्मक दृष्टिकोन न ठेवणे आणि सतत नकारात्मक विचार करणे मानसिक आरोग्यास हानिकारक आहे। उपाय: सकाळी सकारात्मक विचारांसह सुरुवात करा, नकारात्मक विचारांची नोंद ठेवा आणि त्यांचे तर्कसंगत विश्लेषण करा। 3. सोशल मीडियामध्ये अतिवेळ घालवणे। फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक यामध्ये अनावश्यक वेळ घालवणे उत्पादन क्षमतेस हानी पोहोचवते। उपाय: सोशल मीडिया वापरण्यासाठी वेळ मर्यादित ठेवा, फक्त आवश्यक आणि मूल्यवर्धक कंटेंट पहा। 4. अपुरे झोपणे। रात्री पुरेशी झोप न घेणे मेंदूची कार्यक्षमता कमी करते, स्मरणशक्ती कमी करते आणि मानसिक तणाव वाढवतो। उपाय: दररोज किमान 7-8 तास झोप घ्या। झोपेपूर्वी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहा। 5. निरर्थक चिंता करणे। भविष्यात होणाऱ्या गोष्टींपासून सतत काळजी करणे वर्तमान क्षणापासून दूर करते। उपाय: चिंता लेखन करून विचार स्पष्ट करा, उपायसूची तयार करा, समस्या एक-एक करून सोडवा। 6. चुकीचे आर्थिक निर्णय। अविचारपूर्वक पैसे खर्च करणे किंवा गुंतवणुकीत अंधाधुंद निर्णय घेणे भविष्यात आर्थिक तणाव निर्माण करतात। उपाय: प्रत्येक आर्थिक निर्णय आधी विचार करून घ्या, बचत आणि गुंतवणुकीसाठी ठराविक योग्य योजना करा। 7. शारीरिक हालचालीचा अभाव। नियमित व्यायाम न करणे शरीराला कमजोर बनवते, वजन वाढवते आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करते। उपाय: दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करणे। शारीरिक सक्रियतेला दिनचर्येत समाविष्ट करा। थोडं फन फॅक्ट: चालताना मनाला नवीन आयडिया येतात, लाईक करायला विसरू नका। 8. आहारांवर दुर्लक्ष करणे। अयोग्य अन्न, जास्त साखर, जास्त तेल यामुळे आरोग्यावर परिणाम होतो। उपाय: संतुलित आहार घ्या, फळे, भाज्या, प्रथिने यांचा समावेश करा। जास्त फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड टाळा। वेळेचे व्यवस्थापन न करणे। 9. वेळेचे महत्त्व न ओळखल्यास दिवसातून खूप वेळ वाया जातो, हे तणाव वाढवते आणि कामाच्या गुणवत्तेला हानी पोहोचवते। उपाय: दिवसाचे प्राधान्यक्रम ठरवा, कामाचे छोटे टप्पे निश्चित करा, वेळेत पूर्ण करा। आणि नेक्स्ट भाग खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। 10. इतरांच्या मते जास्त अवलंबून राहणे। सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःची स्वतंत्रता कमी होते। उपाय: स्वतःचे ध्येय आणि मूल्य ठरवा, आवश्यक तेव्हा नाही म्हणायची हिंमत ठेवा। 11. अपयशामुळे सहज हार मानणे। थोड्या अपयशामुळे हार मानणे ही सर्वात विनाशकारी सवय आहे। उपाय: अपयशाला शिकण्याची संधी म्हणून पहा, प्रत्येक अपयशानंतर योजना पुन्हा तयार करा आणि पुढे जा। 12. अनावश्यक वादातून वेळ घालवणे। अर्थहीन वादात पडणे मानसिक शांततेस हानी पोहोचवते, त्यावर उपाय: फक्त आवश्यक गोष्टींसाठी वाद करा, शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज दूर करा। नेक्स्ट भाग खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। 13. सतत ताणतणाव घेणे। ताणतणाव ही आधुनिक जीवनशैलीतील मुख्य समस्या आहे। उपाय: ध्यान, प्राणायाम किंवा योग करा, दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा। मग तुम्ही आता लाईक बटन दाबले का? 14.
चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवणे. नकारात्मक लोकांचे प्रमाण जास्त असल्यास तुमच्या आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. मोबाईल किंवा टीव्ही पाहणे. सतत स्क्रीनसमोर राहणे डोळे, मेंदू आणि सामाजिक नात्यांना हानी पोहोचवते. उपाय: स्क्रीन टाईम मर्यादित करा. मनोरंजनासाठी फक्त ठराविक वेळ ठेवा. 16. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास न ठेवणे. आपल्यावर विश्वास नसल्यास आव्हानांना सामोरे जाणे कठीण होते. उपाय: लहान यश साजरे करा. स्वतःच्या ताकदीवर सतत विश्वास ठेवा. नेक्स्ट भाग खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. 17. वेळेत निर्णय न घेणे. निर्णय घेण्यास उशीर केल्यास संधी गमावल्या जातात. उपाय: माहिती गोळा करून योग्य वेळेत निर्णय घ्या. निर्णयाची जबाबदारी स्वीकारा. 18. स्वतःची काळजी न घेणे. आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास जीवनाचा दर्जा खालावतो. उपाय: नियमित वैद्यकीय तपासणी करा. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान किंवा योग ध्यान सत्र ठेवा. तुलना करणे. आपण इतरांशी स्वतःशी तुलना केल्यास मानसिक ताण वाढतो आणि समाधान कमी होतो. उपाय: फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. स्वतःचे छोटे यश साजरे करा. 20. वाईट सवयींवर न लक्ष देणे. आपल्याला माहीत असलेली पण सोडायची नसायची सवय कायम ठेवणे आयुष्यावर हानिकारक परिणाम करते. उपाय: प्रत्येक वाईट सवय नोंदवा. लहान टप्प्यांमध्ये बदल सुरू करा. 21. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणे. फेक न्यूज किंवा अफवा पाळल्यास चुकीचे निर्णय होतात. उपाय: विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवा. माहिती तपासून मग निर्णय घ्या. 22. अपायकारक मित्रसंगती. नकारात्मक किंवा अपायकारक लोकांसमोर वेळ घालवणे जीवनावर दीर्घकालीन परिणाम करते. उपाय: प्रेरणादायी सकारात्मक लोकांसोबत संबंध ठेवा. नकारात्मक प्रभाव कमी करा. 23. स्वतःला खूप ताणणे. कामात किंवा आयुष्यात सतत स्वतःला जास्त ताण देणे मानसिक आरोग्यास हानी पोहोचवते. उपाय: दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. आराम आणि विश्रांतीस प्राधान्य द्या. 24. चुकीच्या ध्येयांचे पाठलाग करणे. अनावश्यक किंवा चुकीच्या ध्येयांचा पाठलाग आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवतो. उपाय: स्वतःच्या मूल्यानुसार आणि आयुष्याच्या ध्येयानुसार काम करा. अनावश्यक गोष्टीचा पाठलाग टाळा. 25. नकारात्मक विचारांना जास्त महत्त्व देणे. नकारात्मक विचार मानसिक तणाव आणि आत्मविश्वास कमी करतात. उपाय: विचारांचे विश्लेषण करा. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. 26. अपुरे नियोजन. कामाचं योग्य नियोजन न केल्यास संधी गमावल्या जातात आणि कामाचा ताण वाढतो. उपाय: प्रत्येक दिवसाचे ठराविक उद्दिष्ट ठरवा. प्राधान्यक्रमानुसार काम करा. आत्मगौरवाचा अभाव. 27. स्वतःच्या यशावर आणि क्षमतेवर गर्व न केल्यास मानसिक प्रेरणा कमी होते. उपाय: स्वतःच्या यशाचे छोटे मोठे साजरे करा. स्वप्रोत्साहित करा. 28. अपूर्ण काम सोडणे. काम अर्धवट सोडल्यास प्रगतीवर परिणाम होतो आणि मानसिक ताण वाढतो. प्रत्येक काम पूर्ण करा. छोट्या टप्प्यांमध्ये प्रगती तपासा. 29. फालतू वादात अडकणे. अनावश्यक वादात पडल्यास मानसिक ऊर्जा वाया जाते आणि संबंध खराब होतात. उपाय: फक्त आवश्यक गोष्टी करा. शांतपणे संवाद साधा. 30. सतत तणावग्रस्त राहणे. तणाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यास हानिकारक आहे. उपाय: ध्यान, योग किंवा प्राणायाम करा. दररोज शांत ठेवा. तुम्ही अजून लाईक केले नाही का, तर लगेच लाईक करा आणि आपल्या टीए मोटिवेशन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील. धन्यवाद.